मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळातील 8 ते 10 मंत्री आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर आहेत। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक कामांचं भूमिपूजन आज पार पडतंय। अंतर्गत रस्ते, रिंग रोड, राम कालपथ या कामांचं भूमिपूजन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। तसंच नाशिकच्या बहुप्रतीक्षित अशा जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडेल। नाशिक जिल्हा परिषदेची नवी प्रशासकीय इमारत ही आधुनिक आणि सर्व सोयी सुविधांनी संपन्न अशी आहे। या इमारतीचं काम आता अंतिम टप्प्यात आले। मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्यापूर्वी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येते। शासकीय विश्रामगृहाची बॉम्बशोधक पथकाकडून आज तपासणी करण्यात आली आहे। मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे, नरहरी झिरवळ, माणिकराव कोकाटे यांच्यासह इतरही महत्त्वाचे मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या या दौऱ्याच्या निमित्तानं आज नाशिकमध्ये असतील। दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्याच्या तयारीचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह इतर मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वपूर्ण विकास कामांचं भूमिपूजन केलं जाणार आहे। आपण आता नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आहोत आणि याच ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रामकाल पथाचं भूमिपूजन देखील केलं जाणार आहे। याची तयारी अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। प्रशासनाच्या वतीने गेल्या 2 ते 3 दिवसापासून मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची लगबग आणि तयारी बघायला मिळत होती। याच ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येतील आणि या संपूर्ण कामाचं भूमिपूजन केलं जाणार आहे। यानंतर नाशिकच्या जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। त्याचबरोबर नाशिक शहरातील विविध अंतर्गत रस्ते, काही जुने रिंग रोड होते त्याची डागडुजी करणं, त्याचबरोबर नवीन रिंग रोड ची बांधणी करणं, नवीन पुलाची बांधणी करणं, असे जवळपास 5,500 कोटी रुपयांच्या कामाचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। त्यामुळे 2027 मध्ये जो कुंभमेळा भरणार आहे त्या कुंभमेळ्याची पायाभरणी आजच्या दिवशी केली जाणार आहे। नाशिकसह महाराष्ट्रामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वातावरण आहे। त्यामुळे आजच्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं भाजपच्या वतीनं या निवडणुकांचं रणशिंग देखील फुंकलं जाणार आहे। भाजप आजच्या या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या माध्यमातून नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन देखील करणार आहेत। कॅमेरामन मयूर बारगजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।